कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते जलमय, वाहतूक ठप्प होण्याची भीती। अनेक सखल भागांसह प्रमुख रस्त्यांवर पाणी। लोणावळ्यात भिवंडीमधील 10 ते 12 पर्यटक अडकले। ईशान फार्म हाऊस भोवती पूरसदृश्य परिस्थिती, अडकलेल्या पर्यटकांचे मदतीसाठी आवाहन। पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे 3 ठिकाणी झाडं पडली आहेत। कराड चिपळूण मार्गावर 1 जण जखमी। मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील नवीन पुलाचा भराव खचलाय। मेढा महाबळेश्वर रस्त्यादरम्यान पुलाचा भराव खचल्याची माहिती। पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पुराचं पाणी। दक्षिण द्वार सोहळा कधी पार पडणार याकडे भाविकांचं लक्ष। चिंचवड परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। 10 ते 12 नागरिक सुखरूप सुरक्षित स्थळी रवाना। वाशीत झाड पडल्यानं सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली आहे। दुसरीकडे झाड कोसळल्यानं एका गाडीचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबई गोवा महामार्गावरील 1 लेन वाहतुकीसाठी सुरू, तर महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा। पालघरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळ्यात रिमझिम पाऊस, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल। सांगलीत मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। वारणा नदीनं पात्र ओलांडल्यानं खरं तर नदीकाठच्या शेत जमिनी पूर्णपणे पाण्याखाली। नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पावसाचा फटका। घराचं छत कोसळून महिला गंभीर जखमी, महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू। सावंतवाडी गोवा महामार्गावर इन्सुलिमेटमध्ये झाडाच्या मोठ्या फांद्या आणि वेली लोंबत होत्या। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून तुटलेल्या फांद्या वेली बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। रायगडच्या महाडमध्ये पूरस्थिती, एनडीआरएफ टीमकडून नागरिकांचे रेस्क्यू। मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा भाग पाठण गावात कोसळला। मातीचा प्रचंड ढिगारा घरावर कोसळल्या। दुर्घटनेत तिकोणे कुटुंबीय मातीखाली अडकल्याची भीती। मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात जनजीवन विस्कळीत। अनेक रस्ते जलमय, पूरग्रस्त आणि जलमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। भिवंडीत मुसळधार पाऊस सुरूच, अनेक भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात, तर पाण्याचा निचरा होत नसल्यानं काही भागात पाणी जमा होत आहे। भिवंडीत ईदगाह झोपडपट्टीत पाणी शिरलं। पावसामुळे ईदगाह झोपडपट्टी परिसर जलमय। शेकडो घरांमध्ये पाणी। भागातील वीज पुरवठा खंडित। अंधेरीत झाड पडल्यानं गर्भवती महिला जखमी। झाड पडल्यामुळे अनेक रहिवाशांच्या घरांना फटका। घटनेमुळे मालमत्तेचं मोठं नुकसान। रायगडमधील कुंडलिका नदीला रौद्र रूप। नदीचा रोहा शहराला वेढा। अष्टमी, रायकर पार्क आणि दमखाडी रोहाचा छोटा पूल पाण्याखाली। वर्सोवा येथील लोखंडवाला ओशिवरा परिसरात झाड टॅक्सीवर कोसळलं। दुर्घटनेत टॅक्सीचं मोठं नुकसान। अंधेरी पश्चिम येथील गावठाण परिसरात झाड कोसळले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। 2 ते 3 वाहनांचं नुकसान। रायगडच्या पळसदरीत ठाकूरवाडी इथे दरड कोसळली। दरडीमध्ये अडकलेली 4 वाहनं बाहेर काढण्यात आली। दुर्घटनेत 4ही वाहनांचं मोठं नुकसान। पुण्यात गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। लोणावळा, पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुराचं पाणी शिरले। वर्गखोल्यांमध्ये चिखलाचं साम्राज्य। तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। ऋतू तावडे, किशोरी पेडणेकरांकडून पावसाचा आढावा। आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला पावसाचा आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला पावसाचा आढावा। शिंदेंनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत मुंबईतील पावसाचा आढावा घेतल्याची माहिती। मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर। अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे सुट्टीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। अर्धा दिवस सुट्टीचा शासन निर्णय जारी। मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार। मुंबईच्या काही भागात रेड अलर्ट जारी। हवामान विभागाचा अंदाज। कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरांच्या प्रभागातील रस्त्यावर साचलं पाणी। अटाळी ते आंबिवली गावादरम्यानचा रस्ता जलमय। वाहन चालकांचे हाल। बदलापुरात इमारतीलगतची माती खचल्यानं मोठं भगदाड पडल्यानं इमारतींना आणि शाळेला धोका।
पुण्यातील मुळशीत जांभे इथे पुराच्या पाण्यात 15 जण अडकले. पीएमआरडीए कडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू. पुण्यात मुसळधार पावसाचा जोर सुरूच. आज आणि उद्या पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहराला ऑरेंज अलर्ट जारी. इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पुरात अडकले. लोणावळ्यात मुसळधार पाऊस. हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पाणी साचले. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. चाकणच्या एका कंपनीतील 9 जणांचं रेस्क्यू. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 जणांचं रेस्क्यू. पुण्याच्या हिंजवडीतील जांभे गावठाण पाण्याखाली. एनडीआरएफ कडून 25 नागरिकांची सुखरूप सुटका. नदीकाठावरील घरं जलमय. बाधित कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. लोणावळ्याच्या वेदांत अकॅडमीत 10 ते 12 विद्यार्थी पुरात अडकले. विद्यार्थ्यांचं पीएमआरडीए कडून सुरक्षितरित्या रेस्क्यू. मुसळधार पावसाचा पाणी अकॅडमीत साचल्याची माहिती. साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा तालुक्यातील शाळांना सुट्टी. मेढा महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ तर मर्ढे गावच्या पुलावर पाणी साचल्यानं गावाकडे जाणारा संपर्क तुटला. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील छत कोसळले. छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळल्याची माहिती. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्यातील मिरजे गावात पावसामुळे शाळेची संरक्षक भिंत गोठ्यावर कोसळली. दुर्घटनेत गोठ्यातील एक शेळी आणि एक करडू दगावलेलं आहे तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान. साताऱ्यातील महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटलाय. पूल तुटल्यानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू. पालघरच्या झांझरोळी येथील धरणाच्या खालील भागातील भराव खचलाय. धरणाशेजारील 8 गावांना सतर्कतेचा इशारा. वसईच्या कामन, भेंडीपाडा, मोरीगाव या ठिकाणी अतिवृष्टीत घरामध्ये अडकलेल्या वसईतील 50 जणांचं सुरक्षित रेस्क्यू. वसई विरार नालासोपारा रेल्वे रुळावर पाणी साचले. विरार ते वसई रेल्वे स्थानकापर्यंत लोकल सेवा ठप्प. चर्चगेट पासून नायगाव रेल्वे स्थानकापर्यंत लोकल सेवा सुरू. नाशिक महापौर उपमहापौरांकडून शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची पाहणी. अधिकाऱ्यांना खडसावत खरं तर तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना. पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरात 2 तरुणांचा मृत्यू. पाण्याचा जोर वाढल्यानं पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा मृत्यू. राज्यात सध्या निसर्गाचं विरोधाभास चित्र. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान होणाऱ्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर तर पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये केवळ गुडघाभर पाणी. नंदुरबारमध्ये पावसाअभावी महिनाभर उशिरानं मिरची लागवड. मिरचीला भाव मिळणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग. सकाळपासून पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला. सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 29% भरलं. दौंड बंधाऱ्यातून उजनीकडे पाण्याचा विसर्ग वाढलाय. भीमा नदीत 24,049 क्युसेक आवक. साताऱ्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. केळघर घाटात दरड. महाबळेश्वर मार्ग बंद. जावळी तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका. कोलेवाडीत शेतकऱ्याची विहीर खचली. मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका. नागोठाणे येथे मोठी वाहतूक कोंडी. 12 तासांहून अधिक काळ नागरिक बसमध्ये अडकले. महाड शहराला पुराचा फटका. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मुख्य बाजारपेठेत 4 फुटांपर्यंत पातळी. मुसळधार पावसामुळे विमान सेवांवर परिणाम. विमानतळाकडे खरं तर निघण्यापूर्वी आपल्या विमानाची स्थिती तपासा. इंडिगो, एअर इंडिया, आकाशा एअर आणि स्पाइस जेट कडून प्रवाशांसाठी सूचना. रायगडमध्ये नागोठणे शहरातील पूरस्थिती कायम. एसटी स्टँड, कोळीवाडा बाजारपेठेच्या काही भागात अजूनही पाणी. अंबा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील केळकर घाटात दरड कोसळली. दादर पूर्वे स्वामीनारायण मंदिर परिसरात झाड कोसळलं. झाड बाजूला करण्यासाठी पालिका कर्मचारी घटनास्थळी. जोरदार पावसामुळे झाड पडण्याच्या मुंबईभरात अनेक घटना. मावळमध्ये पावसाचा हाहाकार. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. रस्त्यावर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खरं तर प्रवास करणं अवघड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. नद्यांच्या पाणी पातळीत घट. हवामान खात्याकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील चाकण शहर, तुमला परिसरात पाणीच पाणी. तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पालघरच्या झांझरोळीत धरणाखाली भागातील खरं तर भराव खचलाय. झांझरोळीसह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. स्थानिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन.
भिवंडी शहर ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम, सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, टोमॅटो 100, वांगी 80 रुपये वार, तर गृहिणींचं बजेट कलमडलंय. कोल्हापुरावर पुरासह भूस्खलनाचेही संकट, 88 गावांना सतर्कतेचा इशारा, तर महसूल ग्रामविकासाच्या कर्मचाऱ्यांना गावावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना. लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 625 मिलीमीटर पावसाची नोंद. नवी मुंबईत मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद. पूरजन्य साथींचा धोका वाढला, यवतमाळमध्ये 169 गावांसाठी अलर्ट, 67 करतं प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज. पुण्याला जाणारे एक्सप्रेस रद्द, कल्याण रेल्वे स्थानकात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, प्रवाशांवर पुन्हा घरी परतण्याची वेळ. पिंपरी चिंचवडमध्ये संततधार पाऊस सुरूच, पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, मोरया गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलं. कशेडी घाटात दरड हटवण्याचं काम सुरू, 6 तासांपासून महामार्ग वाहतुकीसाठी बंद, नुकसानग्रस्त कुटुंबाचा थरारक अनुभव, वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले, इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील घटना, अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे, तर झाड पडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात भर रस्त्यात लोखंडी होर्डिंग कोसळलं, ठाण्यातील वसंत विहार परिसरातील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. होर्डिंग्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हाही रणीवर. पनवेलमध्ये पावसाचा धुमाकूळ, नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळील संपूर्ण रस्ता पाण्याखाली, अनेक गाड्या अडकून बंद पडल्याचं चित्र. नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले, इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील घटना, अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. साताऱ्यातील कराडमध्ये मुसळधार पाऊस, पेरणीच्या कामाला जोर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासात 5.13% वाढ, मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे वाढला जलसाठा. हिंगोलीतील रुग्णालयाच्या छतावरील बियर बाटल्यांचं प्रकरण, वैद्यकीय अधिष्ठातांचा अजब खुलासा, कुणीतरी खोडसाळपणे छतावर बाटल्या ठेवल्याचा खुलासा. भाजपच्या 81 ओबीसी आमदारांना सविस्तर पत्र पाठवण्यात येणार, जनगणनेच्या घरगणना प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी पत्र, स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात येणार. गडचिरोलीतील 300हून अधिक बालकांची हृदय तपासणी, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकारानं आणि आरोग्य विभागाकडून गडचिरोलीत बालकांच्या हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन. निवृत्तीनाथ महाराज पालखीचं संगमनेरमध्ये आगमन, काकडवाडी, पारेगाव, बुद्रुक, तळेगाव, दिघे या गावांमध्ये पालखीचं भव्य स्वागत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस, कथित गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाच्या निषेधार्थ आंदोलन. जालन्यात इस्कॉनच्या स्वानंद सुखद कुंज अतिथीगृहाचं लोकार्पण, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते उद्घाटन. 60व्या वर्धापन वर्षाचं औचित्य साधून नव्यानं बांधलेल्या अतिथीगृहाचं लोकार्पण. बीडमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, शेतरस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. गडचिरोलीत रेती घाट कंत्राटदारांनी मर्यादेपेक्षा अधिकच्या रेतीची तस्करी केल्याचा आरोप, शेतकरी कामगार पक्षाची ईडीकडे तक्रार. नाशिकच्या अंबड लिंक रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अतिक्रमण काढण्याच्या महापौर आणि उपमहापौरांच्या सूचना. वाशिमच्या कार्टेपूर्ण अभयारण्यात कुरण विकासाची नवी मोहीम, मार्वेल गवत लागवडीला प्रारंभ, तर हरण, चितळ, सांबरांसाठी नैसर्गिक अन्नसाखळी होणार अधिक बळकट. तांदळी, शेवई शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पेरणीनंतर माती उकरून बियाणे फसतं, शेतकरी संकटात. वडकीतील सेवा मार्गाची दयनीय अवस्था, खड्डे तातडीनं बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, ग्रामस्थ आणि वाहन चालकांची मागणी. या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.